विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेत आपण परीक्षा या विषयी माहिती पाहत होतो आणि परीक्षेमध्ये त्याबरोबर त्याच्या आधी अकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन याविषयी मागच्या तासिकेत आपण माहिती पाहिलेली आहे. आणि परीक्षा हा टॉपिक आपल्याला आता त्यातला पाहायचा आहे. हा पॉईंट्स तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून उद्दिष्टे शिक्षणाची काही ठरवलेली असतात. ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत, अध्ययन अनुभव कितपत प्रभावी ठरले याचा शोध घेण्यासाठी मूल्यमापनाच्या साधनांचा आधार आपल्याला घ्यावा लागत असतो. आणि या मूल्यमापनाची संख्यात्मक साधने आणि गुणात्मक साधने असे दोन प्रकार आहेत. संख्यात्मक साधनात प्रामुख्याने परीक्षा पद्धतीचा समावेश होतो. परीक्षा पद्धतीचे लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, ऑनलाईन परीक्षा असे अनेक प्रकार पडतात. आणि या सर्व गोष्टींचा वापर करून आपण मूल्यमापन करत असतो. त्यामध्ये लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ असते, लघु उत्तरे असते. निबंध वजा म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्नांच्या आधारे घेतली जाते. आणि ही परीक्षा पद्धतीचे प्रकार आपल्याला यामध्ये पाहायचेत. हे आपण मागच्या तासिकेत हे देखील पाहिलेलं आहे. लेखी परीक्षा, तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा आणि ऑनलाईन परीक्षा. त्यातला पहिला प्रकार आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे लेखी परीक्षा. आता हा पहिला प्रकार पाहत असताना, लेखी परीक्षा हा प्रकार पाहत असताना विद्यार्थी ज्या प्रश्नांचा प्रतिसाद लेखी स्वरूपामध्ये देतात अशा लेखी प्रश्नांची निर्मिती करून घेतलेली परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा होय. लेखी परीक्षेमध्ये शिक्षक काही प्रश्न तयार करतात आणि त्या प्रश्नांची एक प्रश्नसंचिका तयार करून त्या प्रश्नसंचिकेवरून पेपर त्याला आपण म्हणतो विद्यार्थ्याला तो दिला जातो आणि विद्यार्थी ते पेपर सोडवतात. तोही लेखी स्वरूपामध्ये सोडवतात. म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरे लेखी स्वरूपामध्ये देतात. त्यालाच लेखी परीक्षा असे म्हणतात. म्हणून म्हटलेलं आहे इथं, ज्या प्रश्नांचा प्रतिसाद लेखी स्वरूपात देतात विद्यार्थी अशा लेखी प्रश्नांची निर्मिती करून घेतलेली परीक्षा म्हणजे लेखी परीक्षा होय. विद्यार्थ्याचे मूल्यमापन करण्याच्या दृष्टीने लेखी परीक्षा हे एक उपयुक्त साधन आहे. लेखी परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या संपादकीचा पुरावा म्हणून मानता येते. त्याला पुरावा म्हणून एक महत्त्वाचं स्थान प्राप्त झालेलं आहे. सर्वच विषयासाठी लेखी परीक्षा घेता येते. यासाठी प्रत्येक प्रश्न प्रकाराची अभ्यासक्रमातील उद्दिष्टे पाहणे जरुरीचे आहे. या प्रकारामध्ये विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपात प्रश्न विचारले जातात आणि विद्यार्थी त्याची उत्तरे सोडवत असतात. त्यामुळे तोंडी परीक्षेपेक्षा लेखी परीक्षा ही अधिक परिणामकारक असते आणि यामध्ये विश्वासार्हता असते. परिणामकारक तर असतेच, पण या
दुसरं वैशिष्ट्य म्हणजे ही विश्वासार्हता या परीक्षेला प्राप्त झालेली आहे. अशा पद्धतीने ही लेखी परीक्षा विद्यार्थ्याच्या मूल्यमापनासाठी गरजेची आहे आणि काम करते. या लेखी परीक्षेचे फायदे काय आहेत आपल्याला हे पाहायचे आहेत. लेखी परीक्षेचे फायदे पाहत असताना लेखी परीक्षा हे मूल्यमापनाचे सर्वात सोपे आणि उपयुक्त साधन आहे. सर्वात सोपं आणि उपयुक्त साधन जे की सर्व विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवता येतं म्हणून त्याला सोपं म्हटलेलं आहे. आणि सर्व विद्यार्थ्याचं मूल्यमापन करण्यासाठी उपयुक्त असतं म्हणून उपयुक्त साधन म्हटलेलं आहे. हा एक त्याचा फायदा आहे. त्याचबरोबर यामध्ये एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेचे आयोजन करणे शक्य होते. एकच प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांना सोडवायला दिली जात असते म्हणून अनेकांना हे परीक्षा देणं शक्य होतं. हा एक त्याचा फायदा आहे. ही परीक्षा विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी प्रेरणा देणारी परीक्षा आहे. कारण परीक्षा म्हणल्यानंतर आपण अभ्यासाला लागतो, अभ्यास करतो, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मेहनत करतो म्हणून विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी परीक्षा आहे. हे एक त्याचा फायदा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा प्रवृत्तीचा चालना देण्यासाठी स्पर्धेचा हा निकोप प्रकार आहे. हा देखील त्याचा एक फायदा आपल्याला सांगता येतो. आता स्पर्धा प्रवृत्तीला जर चालना मिळाली तर एकाचं बघून दुसरा विद्यार्थी अभ्यास करतो, दुसऱ्याचं बघून तिसरा अभ्यास करतो आणि एक चांगल्या गोष्टीची स्पर्धा विद्यार्थ्यामध्ये लागते. म्हणून स्पर्धा प्रवृत्तीला चालना देण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. अध्यापनात बदल करण्याच्या दृष्टीने शिक्षकांना ही परीक्षा मार्गदर्शक ठरते. त्याचबरोबर या परीक्षेमुळे विविध विषयातील प्रगतीची नोंद ठेवून तुलना करणे शक्य होते. कारण ही लेखी स्वरूपात असते, हिच्या नोंदी कायम असतात आणि त्या नोंदीच्या आधारे आपण या परीक्षेच्या माध्यमातून तुलना देखील करू शकतो. तुलना करण्यासाठी ही मदत होते म्हणून हा एक त्याचा फायदा आपल्याला सांगता येतो. त्याचबरोबर या परीक्षेमुळे विद्यार्थ्याच्या लेखन कौशल्याचा विकास होतो. रायटिंग स्किल विद्यार्थ्याची डेव्हलप होते, लेखन कौशल्य विकसित होतं. हा देखील एक महत्त्वपूर्ण फायदा या परीक्षेचा आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्याच्या लेखन कौशल्याचा देखील विकास होतो. त्याचबरोबर या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणावरून त्यांचा दर्जा निश्चित करणे शक्य होते. एखाद्याला 80% पडले असतील, 80 मार्क पडले असतील तर तो डिस्टिंक्शनमध्ये येतो. एखाद्याला 60 मार्क पडले असतील तर तो फर्स्ट क्लासमध्ये येतो. म्हणजे त्या एखाद्याला 50% पडले असतील तर तो 55% पडले असतील तर तो द्वितीय सेकंड क्लासमध्ये येतो. म्हणजे विद्यार्थ्याचा या परीक्षेच्या गुणांवरून दर्जा ठरतो. हे देखील एक फायदा त्याला आपल्याला सांगता येतो त्याचा. त्यानंतर या परीक्षेच्या विविध प्रश्नांमुळे सर्व उद्दिष्टांचे मूल्यमापन करणे शक्य होते. जी सर्व उद्दिष्टे सांगितलेली आहेत ते उद्दिष्ट देखील त्या उद्दिष्टांचं मूल्यमापन करणे हे देखील यामुळं शक्य होतं. हा देखील एक त्याचा फायदा आपल्याला सांगता येतो. आणि शेवटचा फायदा सांगितलेला आहे, वर्गातील लाजाळू व घाबरणाऱ्या विद्यार्थ्यांना विचार व्यक्त करण्यासाठी ही परीक्षा उपयुक्त आहे. काही विद्यार्थी लाजाळू वृत्तीचे असतात, घाबरतात. अशा विद्यार्थ्यांसाठी देखील ही परीक्षा फार महत्त्वाची आणि उपयुक्त आहे असं आपल्याला यामध्ये सांगता येतं. अशा पद्धतीनं
ही परीक्षा किती महत्त्वाची आहे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून आणि याचा किती फायदा आहे हे आपल्याला वरील गोष्टींवरून आपल्या लक्षात आलेलं असेल. आता यातला पुढचा पॉईंट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे पहिल्यांदा आपल्याला चर्चा करा म्हणून विचारलेल्या लेखी परीक्षा पद्धतीच्या गुणदोषाची वर्गात चर्चा करा म्हटलेलं आहे. त्याचे गुण ड्रॉबॅक काय आहेत आणि पॉझिटिव्ह पॉईंट काय आहेत, दोष, याची आपण चर्चा केली पाहिजे. यावरून आपल्याला त्याचे दोष देखील सांगता येतात आणि गुण देखील सांगता येतात. पुढे सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा म्हटलेलं आहे. लेखी परीक्षा खालील 3 प्रकारांच्या आधारे घेतली जाते. कोणते 3 प्रश्न प्रकार आहेत तर त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आहे, ज्याला आपण एका वाक्यातले उत्तर म्हणतो. दुसरा प्रकार लघुउत्तरी आहे, ज्याला आपण 3 ते 4 ओळीत उत्तर लिहा जो प्रश्न असतो किंवा 5 ते 6 ओळीत उत्तर लिहा प्रश्न असतो त्याला लघुउत्तरी प्रश्न प्रकार म्हणतो. आणि तिसरा प्रकार आहे निबंधवजा प्रश्न प्रकार. जे प्रश्न मोठे असतात, मोठ्या स्वरूपाचे असतात, किमान 10-12 ओळीच्या पुढचे असतात, त्याला दीर्घ उत्तरी किंवा निबंधवजा प्रश्न असं म्हणतो. त्यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार याचे फायदे आपल्याला पाहिजेत आणि त्याच्या मर्यादा आपल्याला पाहिजेत. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करत असताना अभ्यास विषयातील सर्व घटकांचा समावेश प्रश्नपत्रिकेत करता येतो. हे वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून करता येतो. प्रत्येक प्रकरणावर आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारता येतात, म्हणजे सर्व अभ्यासाचा त्यामध्ये समावेश करता येतो. हा त्याचा फायदा आहे. त्यानंतर दुसरा फायदा सांगितलेला आहे, प्रश्नपत्रिकेत 1 गुणासाठी प्रश्न विचारता येतात. कशामुळे? वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे. त्यानंतर ज्ञान या उद्दिष्टांची चाचणी घेण्यास उपयुक्त ठरतं. आता ज्ञान हे उद्दिष्ट आहे, या उद्दिष्टाची चाचणी घेण्यासाठी देखील ही वस्तुनिष्ठ प्रश्न उपयुक्त ठरतात. त्यानंतर या प्रश्न प्रकारात विश्वसनीयता अधिक असते. याचं उत्तर ठरलेलं असतं आणि परफेक्ट असतं. याच्यात काही गप्पा मारायला जमत नाही. म्हणून यावर विश्वसनीयता अधिक आहे. या प्रश्न प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये सखोल अभ्यास करण्याची सवय लागते, विकसित होते. कारण विषयाचं जर सखोल अभ्यास असेल तरच आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवता येतात. कारण या प्रश्न प्रकारामध्ये गप्पा मारायला जमत नाही. काहीतरी उगं लिहिलं म्हणून 4 ओळी लिहायला जमत नाही. त्याचं उत्तर जे आहे ते परफेक्ट लिहिलं पाहिजे. म्हणून परफेक्ट लिहिण्यासाठी आणि करेक्ट लिहिण्यासाठी त्याचा सखोल अभ्यास असणं गरजेचं आहे. ज्याला त्या विषयाचा सखोल अभ्यास आहे तोच त्या उत्तर परफेक्ट लिहू शकतो. म्हणून हा एक त्याचा फायदा आहे. आता याच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत. त्या मर्यादा कोणत्या आहेत ते पाहणार आहोत आपण. जसे फायदे पाहिले तशा काही मर्यादा आहेत. यालाच आपण दोष म्हणतो. गुण आणि दोष, फायदे आणि मर्यादेला. वस्तुनिष्ठ प्रश्नांची मांडणी करणे कठीण असते. हा एक याचा ड्रॉबॅक आहे. ही एक त्याची मर्यादा सांगितलेली आहे. त्यानंतर या प्रश्नांमुळे प्रश्नपत्रिका आकाराने मोठी होते. प्रश्नपत्रिकेचं स्वरूप वाढतं, ते आकाराने मोठी होते. कशामुळे? ह्या एका वाक्यातल्या आणि वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे. ही एक त्याची मर्यादा आहे. त्यानंतर या प्रश्नांचा प्रतिसाद विद्यार्थ्याकडून यांत्रिकपणे दिला जाण्याची शक्यता अधिक असते. यांत्रिकपणे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह कुठेतरी लिहून त्याचे उत्तर लिहून आणून ते उत्तर तेवढे लिहू शकतात, किंवा
विचारून कोणाला तरी यंत्राचा वगैरे आधार घेऊन ते माहिती मिळवून लिहू शकतात. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर या प्रश्न प्रकारामुळे तर्कसंगत विचारशक्तीचा विकास होत नाही. विद्यार्थ्यांनी जी तर्कशक्ती विकसित व्हायला पाहिजे ती तर्कशक्ती या पद्धतीमुळे विकसित होत नाही. विद्यार्थ्याला विचाराला चालना यामधून मिळत नाही. हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. त्यानंतर तर्कशुद्ध मांडणी आणि लेखनशैली, भाषेवरील प्रभुत्व इत्यादी गुणांचा या प्रश्नामुळे बोध होत नाही. विद्यार्थ्यांना लिहायला वाव मिळत नाही. त्यामुळे लिखाण कौशल्य विकसित होत नाही. तर्कशुद्ध मांडणीला चालना मिळत नाही. भाषेवरील प्रभुत्व सिद्ध होत नाही. हे याचे ड्रॉबॅक आहेत. हे याच्या उणिवा आहेत. हे याचे दोष आहेत. अशा पद्धतीनं वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आणि त्याचे फायदे आणि त्याचे मर्यादा म्हणजे गुण आणि दोष आपण पाहिलेले आहेत. आता पुढचा प्रश्न प्रकार आहे तो म्हणजे लघुउत्तरी प्रश्न प्रकार. ज्या पद्धतीनं वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार पाहिले त्या पद्धतीनं आता लघुउत्तरी प्रश्न प्रकार आपल्याला पाहिजेत. त्यामध्ये सांगितलेलं आहे त्याचे फायदेमध्ये लघुउत्तरी प्रश्नांना 2 किंवा 3 गुण असतात. त्यामुळे अभ्यासक्रमातील अनेक घटकावर प्रश्न विचारता येतात. हा त्याचा फायदा आहे. म्हणजे अभ्यासक्रमातील सर्व घटकांना न्याय देण्याचं मदत होते या लघुउत्तरी प्रश्नांमुळे. हा त्याचा फायदा सांगतो. दुसरा फायदा सांगितलेला आहे ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्य या सर्व उद्दिष्टांची या प्रश्न प्रकारामुळे चाचणी होते. विद्यार्थ्याला किती ज्ञान आहे, विद्यार्थ्याला त्या घटकाचं किती आकलन झालेलं आहे, त्याचा किती उपयोग होतो, हे सर्व यामध्ये निश्चित होतं. हा एक त्याचा फायदा आहे. आता या लघुउत्तरी प्रश्न प्रकाराच्या मर्यादा काय आहेत, त्या मर्यादा म्हणजे दोष, उणिवा त्या आपण पाहूया. यामध्ये सांगितलेलं आहे लघुउत्तरी प्रश्नाचे उत्तर कमीत कमी शब्दात नेमकेपणाने लिहिणे विद्यार्थ्यांना अवघड वाटते. मोजकं आणि योग्य हे विद्यार्थ्यांना त्रासदायक वाटतं. हा एक त्याचा एक ड्रॉबॅक आपल्याला सांगता येतो. दुसरा दोष दिलेला आहे विद्यार्थी स्वतःच्या शब्दात उत्तरे लिहितात. त्यामुळे गुणदानामध्ये काही प्रमाणात वस्तुनिष्ठता येऊ शकते. हा एक या लघुउत्तरीचा दोष आपल्याला सांगता येतो. तिसरा दोष सांगितलेला आहे हस्ताक्षर, शुद्ध लेखन यांचा गुणदानावर परिणाम होऊ शकतो. विद्यार्थ्यांचा हस्ताक्षर जर चांगला असेल तर विद्यार्थ्यांना अधिक मार्क पडतात. हस्ताक्षर जर वाईट असेल, थोडं खराब असेल तर त्याला मार्क तिथं उत्तर लिहूनही म्हणावं तसे पडत नाहीत. हा या पद्धतीचा दोष आहे. पुढचा दोष दिलेला आहे लघुउत्तरी प्रश्नांची उत्तरे संदिग्ध असल्यास परीक्षकांना गुणदान करणे कठीण जाते. काही उत्तरे संदिग्ध असतात. त्या उत्तरांचे 2 अर्थ निघतात. असे उत्तर जर असतील तर परीक्षकांना त्या उत्तराचा त्रास होतो, गुणदान करणे कठीण जाते. हा एक या पद्धतीचा ड्रॉबॅक आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीनं लघुउत्तरी प्रश्न प्रकार याचे फायदे आणि मर्यादा आपण पाहिल्या. आता या लेखी परीक्षेमधला शेवटचा प्रकार जो सांगितलेला आहे तो म्हणजे निबंध वजा प्रश्न प्रकार म्हणजे दीर्घ उत्तरी प्रश्न प्रकार. या दीर्घ उत्तरी प्रश्न प्रकाराचे फायदे आपल्याला पाहिजेत. ते फायदे पाहत असताना पहिल्यांदा सांगितलेलं आहे निबंध वजा प्रश्न तयार करणे तुलनात्मक दृष्टीने सोपे असते. आता प्रश्न तयार करणं सोपं असतं, मान्य.
पण एखाद्या प्रकरणावर एखादा प्रश्न यामध्ये निघतो म्हणून ते सोपं असतं, हा एक त्याचा फायदा दिलेला आहे. दुसरा फायदा सांगितलेला आहे, निबंधवजा प्रश्न प्रकार सर्व विषयासाठी उपयुक्त आहे. सर्व विषयासाठी हा प्रकार आपल्याला उपयुक्त ठरतो, हा एक त्याचा फायदा आपल्याला सांगतात. त्यानंतर तिसरा फायदा सांगितलेला आहे, निबंधवजा प्रश्नांची प्रश्नपत्रिका आटोपशीर असते, त्यामुळे छपाईचा व कागदाचा खर्च कमी येतो. कारण 8 प्रकरणं एखाद्या विषयात असतील तर त्या ठिकाणी 8 निबंधवजा प्रश्न काढले तर सर्व अभ्यासक्रम त्या ठिकाणी कव्हर होतो. त्यामुळं प्रश्नपत्रिका आटोपशीर बनते आणि छपाईचा कागदाचा खर्च देखील कमी येतो. म्हणून हा एक त्याचा महत्त्वाचा फायदा सांगतात. पुढचा फायदा सांगितलेला आहे, प्रश्नांची उत्तरे लिहिताना मुद्द्यांची योग्य मांडणी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाच्या चांगल्या सवयी विकसित होतात. हा निबंधवजा प्रश्न असल्यामुळे यामध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नांची मुद्देसूद मांडणी करावी लागते. त्यामुळं विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी यामधून लागतात, हा एक त्याचा महत्त्वाचा फायदा आहे. त्याचबरोबर त्याचं लेखन कौशल्य विकसित होतं, त्याच्या तर्कशक्तीला देखील वाव मिळतो, हा त्याचा फायदा सांगता येतो. पुढचा फायदा सांगितलेला आहे, प्रश्नांची उत्तरे अनेक वाक्यात लिहायची असल्याने विद्यार्थ्याची लेखन क्षमता, सुसंगतपणा, मांडणी, कल्पना विस्तार आणि रसग्रहणता इत्यादी गुणांचे मूल्यमापन यामधून करता येते. तो कशा पद्धतीनं मांडणी करतो यावरून त्याला किती आवड आहे हे लक्षात येतं. त्याचं लिखाण विकसित होतं, त्याची तर्कशक्ती प्रगल्भ होते, त्याच्या तर्कशक्तीला विकसित होण्यासाठी वाव मिळतो. अनेक फायदे आपल्याला याचे सांगता येतात. आता हे फायदे पाहिल्यानंतर त्याच्या आता मर्यादा ज्या आहेत त्या कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. निबंधवजा प्रश्न प्रकाराच्या मर्यादा काय सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये निबंधवजा प्रश्न प्रकारामध्ये अभ्यासक्रमातील सर्व घटकांचा समावेश होऊ शकत नाही, ही एक त्याची मर्यादा दिलेली आहे. सर्व घटकाचा म्हणजे प्रकरणामध्ये जर 8-10 पॉईंट असतील तर आपण त्या प्रकरणावर जर एखादा प्रश्न विचारलो तर सर्व पॉईंट त्या प्रश्नामध्ये येत नसतात. म्हणून अभ्यासक्रमातील सर्व घटकाचा यामध्ये समावेश होऊ शकत नाही, ही एक दोष आणि ही एक त्याची मर्यादा सांगितलेली आहे. त्यानंतर विद्यार्थ्याकडून या प्रश्नांची उत्तरे अंदाजाने लिहिली जाण्याची शक्यता असते. विद्यार्थी उत्तर लिहित असताना काहीमध्ये मिसळतात, काही लिहितात, हा एक त्या सिस्टीमचा ड्रॉबॅक आपल्याला सांगता येतो. हे एक शक्यता यामध्ये नाकारता येत नाही. आणि तिसरं मर्यादा सांगितलेलं आहे, हस्ताक्षर व लेखनशैलीचा गुणधर्मावर परिणाम होतो. एखाद्याचा हस्ताक्षर जर चांगला असेल आणि लेखनशैली जर चांगली असेल तर त्याला शिक्षकाकडून सरळ हाताने मार्क मिळतात. आणि एखाद्याचं हुशार आहे पण हस्ताक्षर चांगलं नाही किंवा त्याला मांडता व्यवस्थित येत नसेल तर त्या विद्यार्थ्यावर अन्याय होतो, हा एक त्याचा ड्रॉबॅक आहे. पुढचं सांगितलेलं आहे, परीक्षकाकडून उत्तरे तपासताना वस्तुनिष्ठतेचा अभाव असल्याचे जाणवते. हे या पद्धतीचा एक दोष आपल्याला सांगता येतो. आणि शेवटचा दोष सांगितलेला आहे, परीक्षकांच्या मानसिकतेवर गुणदान अवलंबून असते. एखाद्याचा हस्ताक्षर चांगला असेल, एखाद्याने चांगली मांडणी केलेली असेल तर त्याला चांगले मार्क मिळतात. एखादा हुशार आहे
पण मांडणी करता आली नाही, त्याला विषयाचं नॉलेज आहे, त्या घटकाचं नॉलेज आहे पण मांडता आलं नाही, तर त्याला कमी मार्क मिळतात. हा एक याचा दोष आपल्याला सांगता येतो. अशा पद्धतीनं आज आपण परीक्षा पद्धती म्हणजे काय, लेखी परीक्षा पद्धती याविषयीची माहिती आणि लेखी परीक्षा पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न, त्याच्या गुण आणि मर्यादा, त्यानंतर लघुत्तरी प्रश्न, त्याचे गुण आणि दोष, आणि दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे निबंधाचा प्रश्न, याचे गुण आणि दोष हे पाहिलेले आहेत. उद्याच्या तासिकेत परीक्षेचा दुसरा प्रकार म्हणजे तोंडी परीक्षा हे आपण उद्याच्या तासिकेत पाहणार आहोत.